नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरचीची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्ही वडापाववर भजीवर बी खाऊ शकता, एकदम छान लागेल। तर त्यासाठी बघा, ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि लांबड्या लांबड्या होत्या बघा। एका मिरचीचे 3-3 4-4 तुकडे केलेले आहेत आणि त्यांची देठं पण घेतलेली आहेत। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घेतली तरी तुम्ही चालू शकतात। आणि ह्या मिरच्या काय माहिती आहे का, तुम्ही अशा मधोमध जरी कापल्यानंतर जरी तुकडे केले तरी पण चालतात आणि अशा पद्धतीने जरी केलं तरी चालतात। तशी जर केली की असे मधोमध कापून तुकडे, तर त्याच्यामध्ये अजून छानपैकी असं मीठ टाकणार आहे, ती मुरतं। तर तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। कढईमध्ये बघा तेल गरम करत ठेवले आणि कडक गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा मी भजी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता काय करणार आहे, मिरच्या टाकायच्या आणि साईडला सरकायचं, अंगावर वगैरे उडल आणि 1 मिनिटभर फक्त आपल्याला कडक गरम तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायच्यात। मस्त असे बघा फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। काढताना काय करायचं, असं धरायचं 1 मिनिटभर, म्हणजे पूर्णपणे त्याचं तेल नितळून जाईल। मिरची बघा मी काढून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीत मी ही फ्राय केलेली आहे। ह्याच्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, थोडंसं मीठाचं प्रमाण ह्याला थोडंसं आपण जास्त टाकायचं आणि ह्याला टाकायचं अर्धा चमचा पिठी साखर। त्यात टाकायचं आपल्याला थोडासा एकदम लिंबाचा रस, जास्त नाही टाकायचा, थोडासा टाकायचा, एकदम 4-5 थेंब जरी टाकलं तरी तुम्ही चालू शकतात। आता ह्याच्यामध्ये बघा लिंबाचं बी पडलेलं आहे, तरी पण चालू शकते, काय नाही। जरी तुम्ही लिंबाचं बी पहिलं काढून घेतलं तरी चालेल, पण आपल्याला जास्त लिंबाचा रस टाकायचा नाही आहे। एक 4-5 थेंब टाकायचं, किंवा हा चमचा अर्धा जरी टाकला तरी पण चालू शकतं ना। त्याला काय करायचं, चांगलं दाबून चमच्यानं मिक्स करून घ्यायचं। बघा असं मस्तपैकी मिक्स केलेलं आहे। मिरच्या गरम होत्या आणि आपण जे मीठ टाकलेलं त्याच्यावरच मीठ टाकलं होतं। साखर, पिठी साखर, जी आपली साखर चहाची असते ना, ती कुटून घेतली होती बारीक एकदम। ह्या जर मिरच्या तुम्ही जर मधोमध जर कापून जरी केल्या ना, तर एकदम हा जी मीठ, मिरची, लिंबाचा रस त्याच्यामध्ये बसेल। पण हे करताना पण गरम गरमच करायचं बरं का। पूर्णपणे बघा मी ह्याचं तेल नितळून घेतलं होतं मिरच्याचं, आणि ह्या मिरच्या ना खायला छान लागतात। तुम्ही वडापाववर खाऊ शकता, भजी बनवली घरी तर खाऊ शकता। आता काय होतं माहिती आहे का, पावसाळ्याच्या दिवसात आपण असं काय काय बनवतो। मी तर बघा ही अशी भजी बनवलेली आहेत आज। ह्याची रेसिपी पण मी अपलोड करणार आहे, तुम्ही ती पण बघा। आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी अशा पद्धतीच्या आज मिरच्या केलेल्या आहेत। खूप मी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला मिरच्या दाखवते, तुम्ही एकदा अशा पद्धतीनं जरूर खाऊन बघा, मस्त लागतात। चवीला पण इतक्या छान लागतात ना, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।